नमस्कार, मी लक्ष्मण बळ पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीकडून आज आपण गाव का आपलं करेटाकळी करे टाकडी आणि तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर अहमदनगर. या एरियात आलोय. देवडे साहेबांच्या शेतात त्यांना आपण भेंडीवरती संजीवनी नावाचं इंजेक्शन जे आहे आपण एक डेमॉन्स्ट्रेशन म्हणून फवारणीसाठी दिलं होतं. तर त्यांच्याकडून ते जे आलेले रिझल्ट आहेत ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार का. नमस्ते. आपलं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. देवडे गोरक्षनाथ मधुकर, गाव करेटाकळी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. तर आता आपण समजा किती वर्ष झाले शेती चालू आहे आपली बागायती समजा 10-15 वर्षापासून करतोय. 10-15 वर्षापासून. बरं, आता भेंडी तुम्ही किती दिवस झाले समजा, म्हणजे याच्या अगोदर किती वेळेस लावलेली आहे? भरपूर वेळेत दरवर्षी असते. आता तुम्ही एक संजीवनी नावाचं जे आता हे अँपूल्स आहेत आपले, याच्यामध्ये तुम्हाला मी डेमॉन्स्ट्रेशन म्हणून दिलं होतं. तर याचे तुम्हाला रिझल्ट कसे काय आले? एकदम मस्त. बस आता याच्यामध्ये रिझल्ट तुम्हाला व्यवस्थित आले. बरं, त्याच्यात काय असं वेगळं काय वाटलं बा हे मारल्यानंतर किती दिवसानंतर? भेंडीची वाढ व्यवस्थित झाली, फुटवा चांगला निघलाय. फुटवा चांगला निघाला, वाढ पण चांगली. बरं, आता हे भेंडी तुम्ही राधिका पेरले ना? हा, राधी. यावर्षी शेतकरी मित्रांनी आपला इथं संजीवनी यांनी वापर केला होता, तर तो त्यांचा रिझल्ट त्यांच्याकडे बेस्ट आलेला आहे म्हणतात. बाकी इतर शेतकऱ्यांना आपण काय सांगू इच्छिता की बा फवारणी करायचं की नाही करायचं, याच्यानंतर आपण कशा कशात वापर करणार आहे? नाही, आता मी खिरा, भेंडी परत दोन्ही याच्यात वापर करणार आहे. बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की आपण मारायचं? चांगलं आहे, रिझल्ट चांगले आहेत, मारायला काही अडचण नाही. दादांनी आपला एक संजीवनी वापर केलाय. प्रत्येक शेतकऱ्याकडे आमचं एकच म्हणणं आहे की पूर्ण शेताला जरी नसेल मारायचं तर ट्रायल बेस म्हणून 1 किंवा 2 वेळेस तुम्ही फवारणी करा. रिझल्ट आल्यानंतर फवारणी करा आणि प्रत्येक दुकानदाराकडे आपलं अवेलेबल आहे. एवढंच सांगून सगळ्या शेतकऱ्यांचा किंवा बाकीच्यांचा जो फायदा होतो त्याच्यामध्ये 2 ते 4% मध्ये उत्पन्नात पण वाढ होते. इतर शेतकऱ्यांना आपला एवढाच सल्ला राहील की बा तेवढेच तुम्ही फवारणी करा. नमस्कार.